पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापरां. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती. पुंडलीक वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. आपल्या शिवगडचे आचार्य आदरणीय चौगले सर, आदरणीय रणदेव दादा, आपण सर्वजण मान्यवर सगळ्यांना नमस्कार करतो. आणि आजच्या या प्रासंगिक गाथा पारायणानिमित्त आयोजित केलेल्या या वर्षीच्या सोहळ्यामध्ये आपल्या सेवेला आपण सुरुवात करूया. गाथेतील तुकोबांच्या गाथेतील एक अभंग आणि त्या अभंगाचा संबंध आपल्या प्रापंचिक जीवनाशी आहे. आपली गाथा सगळीच प्रापंचिक जीवनाशी संबंधित आहे. ज्याने ओढत कडत रडत खडत का असताना प्रपंच केला त्या माणसानं गाथा लिहिलेली आहे आणि त्यामुळे ती आपल्यासाठी उपयोगाची आहे. एखाद्या संन्यासी माणसानं म्हणजे तो माऊलींसारख्याने लिहिलेली आहे, उपयोगाची नाही असं नाही, पण खरा अनुभव जो आहे ना, भाजणं ज्याला आपण म्हणतो, ते भाजणं, संसारातलं भाजणं तुकोबांच्या वाट्याला जास्त आलं. आणि त्यामुळं अवहेलना, सामाजिक अवहेलना, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप, या सगळ्या गोष्टीतून तुकोबा तरुण गेलेत आणि वैकुंठवासी झाले. नुसतं वय लिहिण्यापुरतं नाही, म्हणजे फोटोवर आपल्या वय लिहितोय ना आपण, वय म्हणजे वैकुंठवासी. आपलं वय लिहिणं म्हणजे त्यामध्ये काय त्याला अर्थ नसतो. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी कोण झाले असतील तर तुकोबा झाले. आणि त्यामुळं त्यांच्या मार्गाने वाटचाल करायची असेल तर त्यांच्या चरित्राकडे फारसं न जाता त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास करताना सगळ्या संतांचं कुणाचं चरित्र पाहायला जाऊ नये. चरित्र या शब्दाचा अर्थ आहे ते जन्माला कुठं आले, काय झाले, मोठे कसे झालेत, या गोष्टीचा परमार्थाशी फार कमी संबंध असतो पण कमी संबंध असतो. आणि मग काही जण त्यामध्ये नको नको त्या भाकड कथा घालून संतांच्या नावावर खपवून एखाद्या स्टोरीज तयार करतात आणि त्यामुळे ते ऐकत बसण्यामध्ये त्याला अर्थ नाही. त्याने ऍक्च्युली काय लिहिलंय, त्याने काय सांगितलं लोकांना, ते फार महत्वाचं आहे. ते कसे जगलेत आणि जीवनमान त्यांचं कसं होतं याही पेक्षा ते त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा उपयोग आपल्यासाठी आहे. म्हणून संतांचं ग्रंथ हे संतच आहेत. मूर्त रूप जे संतांचं ज्याला आपण म्हणतो, ते संतांचं मूर्त रूप म्हणजे त्यांचं ग्रंथ आहे. जर पूजा करायची असेल तुकोबारांची, जगद्गुरु तुकारामबायांची, तर त्या पूजा करताना गाथेची पूजा करावी, गाथेचा अभ्यास करावा, म्हणजे संत तुकाराम महाराजांची पूजा केल्यासारखी होती. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा म्हणजे माऊलींची पूजा केल्यासारखी होते. नाथ महाराजांच्या भागवताचं आपण विचार करावा त्याच्यावरती, त्याला पूजा म्हणायची. ही संतांची पूजा आहे. त्यामुळं संतांचं महात्म्य सांगणाऱ्या बरेचसे अभंग तुकोबांच्या गाथेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. उपदेशपर अभंग असतात, बरेचसे आहेत. नामपर अभंग आहेत, पंढरीचे महात्म्य सांगणारे अभंग आहेत. पण खरे अभंग जे आहेत ते म्हणजे आपल्याला उपयोगी येणारे जे आहेत ते उपदेशपर अभंग आहेत. असं जगावं, कसं असावं तर असं असावं. आणि हे एका माणसानं जगून झाल्यानंतर सांगितलेलं आहे. स्वतः ते आयुष्य जगलेत तसे आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुखातून ते आलेलं आहे. आणि त्यामुळे त्याला फार महत्व काय आहे तर जगण्यानंतरच आहे. म्हणून स्वतः त्यांना अनुभव जे आले त्या अनुभवातून मोक्ष कसा प्राप्त केला, वैकुंठ कसा प्राप्त केला, या गोष्टीचा विचार या एका अभंगामध्ये तुकोबाराया करतात. त्या एका अभंगाचा विचार आपण करायचा आहे. अभंग झालाय की कुणाला माहिती, मला कुणी घेतला असेल तर असला तर असू दे, थोडंसं रिपिटेशन होईल. अभंग असा आहे, परिचयाचा आपल्या सगळ्यांचा अभंग आहे. क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नको डोळे धुरे भरुनी राहे, किंवा डोळे भरुनी राहो. हे दोन ठिकाणी असे पाठ्यभेद आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळे आहेत, पण अर्थ तोच आहे मात्र. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नको डोळा धुरे भरुनी राहो. बरोबर अगदी परफेक्ट आपल्यासाठीच खास अभंग आहे असं आपल्याला वाचताना वाटलंच पाहिजे, कारण तसाच उपदेश यामध्ये आहे. क्षणाक्षणाला कोणता विचार करावा आणि विचारच का करावा याचा विचार सांगितलेला आहे. क्षणक्षणाची करावा विचार. कशासाठी विचार करावा त्याचं उत्तर पुढच्या एका तुकड्यामध्ये तुकोबा देतात. तरावया पार भव सिंधू. हा संसार सागर, भव भव शब्दाचाच अर्थ आहे निर्माण झालेला. भव म्हणजे निर्माण झालेला, आणि भवसागर शब्दाचा अर्थ आहे संसार. भव म्हणजे संसार आणि निर्माण झालेला आहे. आणि निर्माण असलेला म्हणजे मायेनं युक्त असलेला संसार, माया तरुण जाण्याचा एक विचार व्हावा, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? क्षणाक्षणाला विचार करा. विचार करणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी म्हणजे विचाराचा परमार्थ ज्याला आपण म्हणतो, तो परमार्थ तुकोबा या अभंगामधून सांगतात. म्हणून क्षणाक्षणाला विचार झाला पाहिजे की मला धरून जायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे, मला आनंदानं मरायचं आहे, आनंदानं जगायचं आहे. ज्यांना आनंदानं जगता येतं त्यांना आनंदानं मरता पण येतं. रडत खडत जगणारी जी माणसं असतात ती जाताना सुद्धा रडतच जातात, दुसऱ्याला रडवतात आणि आपणही रडत रडत जातात. पण जे संत महात्मे आहेत ते जाताना आनंदानं जगलेले असतात म्हणून आनंदानं जातात. पण संतांच्याकडे बघताना त्यांचा मृत्यू बघावा. संतांचं जीवन बघण्यापेक्षा ते गेलेत कोणत्या स्थितीमध्ये, ती स्थिती अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मरण्याचं जो सराव आहे, मरण्याचं उदाहरण ज्याला आपण आदर्श म्हणतो, तो कुणाचं आपल्या समोर असायला पाहिजे? मरावं कसं? संतांच्या सारखं. म्हणून नेहमी संतांची पुण्यतिथीचा दिवस साजरा केला जातो, मृत्यूतिथी साजरी केली जाते. संतांची मृत्यूतिथी साजरी केली जाते आणि अवतारांचं जन्मतिथी साजरी केली जाते. आपण रामनवमी साजरी करतो किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो, हनुमान जयंती साजरी करतो. परंतु तुकोबांची तुकाराम बीज साजरं करतो आपण. ही जायची त्यांची स्थिती आहे, ज्यावेळी त्यांनी देहातून गेले त्यावेळीची स्थिती आहे. किंवा माऊलींची संजीवन समाधी सोहळा आपण साजरा करतो, नाथांची षष्ठी आपण साजरी करतो. त्याचं कारण त्यांची ती मृत्यूतिथी आहे. मरावं कसं हे संतांच्याकडून आपण शिकलो पाहिजे. कारण मरावं कसं हे आपण बरेच वेळा म्हणतोय आमच्या हातामध्ये नाही आहे, ते नाही बरोबर आहे, पण जीवनमुक्तांना तसं वाटत नाही. संतांनी आपल्या मरणाचं नियोजन केलं, आम्ही आमच्या जगण्याचं नियोजन करतो. जगण्याचं नियोजन करणं याला प्रपंच करणं म्हणतात, आणि मृत्यूचं नियोजन करणं याला परमार्थ करणं आणि विचार करणं म्हणतात. हा विचार आपल्याकडे असला पाहिजे. काय मी जाणार आहे कसं, आणि जाणार आहे कसं हे ठरवू शकतो आपण. जर संतांनी ठरवलं तर आपल्याला सुद्धा ठरवता येतं कोणत्या पद्धतीने जायचं. शेवटची काय असावं माझी स्थिती, ही मी स्थिती, शेवटची स्थिती मी माझी अगोदर ठरवू शकतो आणि ठरवून प्लॅन करून जाऊ शकतो. फार विचित्र गोष्ट आहे, पण भारतीय संस्कृतीनं आणि ऋषीमुनीनं संतांची आपल्यावरती कृपा आहे की त्यांनी त्याचं वर्णन करून ठेवलं आपल्या ग्रंथामध्ये, आणि शास्त्र आपल्याला सांगतंय अशा अशा पद्धतीने आपण जावं. आणि ती पद्धत कोणती? तर क्षणाक्षणाला विचार करणं. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा संसार सागर तरुण जाण्याचा विचार सतत केला पाहिजे. म्हणजे प्रपंच करण्याचा विचार सांगितलेला नाही, बरं काय, प्रपंच तरुण जाण्याचा विचार सांगितलेला आहे. म्हणजे प्रपंच तरुण जाता आला पाहिजे, म्हणजे प्रपंच जिंकता आला पाहिजे. असं तरुण जाण्याचं साधन कोणतं आहे? तर तो म्हणजे विचार आहे. येथे विचारच केला पाहिजे असं समर्थ म्हणतात. येथे विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी माऊलींची होईल. इथे प्रपंच सांडायचं असेल ना, तत्वता तत्व उरले, शेवटचं तत्व शिल्लक उरायला पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? येथे विचारता निरसले, त्याचं निरसन व्हायला पाहिजे. ते छाटून काढून टाकत 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 शेवटचा भाग शिल्लक राहायला पाहिजे. ते आत्मतत्व असतं. शेवटचा जो शिल्लक राहिलेला निरुपाधिक तत्व जे आहे ते आत्मतत्व आहे. त्यामुळे उपाधींची नेहमी काटछाट करता आली पाहिजे. रोज उपाध्या झाडता आल्या पाहिजेत.
रोज उपाध्या कट करता आल्या पाहिजेत आपल्याला, पण आपण तसं करत नाही. बऱ्याच वेळा उपाध्या उडवून घेतोय. मला कुठला तरी चेअरमन करा की, आता हे तोडायचं का अंगावर ओढून घ्यायचं, हा एक भागच आहे ना. मला काहीतरी करायला पाहिजे, मला काहीतरी माझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे, माझ्या नावावर काहीतरी असायला पाहिजे, मला कोणतरी चांगल्या नावानं पुकारायला पाहिजे, माझी प्रॉपर्टी वाढली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी उपाधी वाढवणाऱ्या आहेत. उपाधी वाढवल्या तरी हरकत नाहीत, पण उपाधीमध्ये अडकू नये त्यासाठी तरुण जाण्यासाठी विचार करावा लागतो. कारण उपाध्या टाकता येत नाहीत, काही गोष्टी बऱ्या कराव्याच लागतात. कुणीच जर अध्यक्ष व्हायचं नाही म्हटलं तर मग चालायचं कसं, म्हणून कोणतरी अध्यक्ष व्हायला लागतं. पण अध्यक्ष होताना त्यामधली जी आसक्ती आहे ती आसक्ती काढून तुकोबांसारखं जगता आलं पाहिजे. त्यासाठी विचार का करायचा, तर ह्यासाठी. म्हणून ते म्हणतात क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. त्यातला आणखीन एक विचार पुढच्या चरणामध्ये सांगतात, नाशवंत देह नाशवंत आहे, त्याचा विचार करावा. त्याच्यावरती काळाची सत्ता आहे, म्हणून संतांच्या संगतीत यावं. कारण संतांच्या संगतीत आल्याशिवाय हा काळ कोणकोणत्या गोष्टी करतो आणि देह क्षणभंगूर कसा आहे हे कळतच नाही. संतांच्या सहवासात या लागते त्यासाठी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात इथले जे व्यवहार चालू असतात हे सगळे विचित्र व्यवहार चालू आहेत मृत्यू लोकातले. इहलोकीचे व्यवहार आहे. इहलोक शब्द वापरलाय तो मृत्यू लोकासाठी, हे जगासाठी वापरलेला आहे. आणि जगाचं राहटगाडगं जगाप्रमाणे चालत असतं. त्यामध्ये अधिक लक्ष घालत बसलो आपण तर त्याच्या प्रभावाबरोबर गटांगड्या खाव्या लागतात. त्याच्यात तरुण जाणं नसतं. जगाबरोबर वाहत जाणं म्हणजे बुडण्याची व्यवस्था आहे. आणि संत सांगतात त्या विचारानं जर परमार्थ करायचा असेल तर तरावया पार भवसिंधू, त्यातून तरुण जाण्याचा विचार आहे. म्हणून शास्त्र नाम या गोष्टी ज्या आहेत आपल्या साधना यांना नाव करावी या भवसिंधूमध्ये. आणि नाव करावून काय करावं, नामाची या शस्त्रवरी माऊलींची ओवीच आहे. या जर नावा आपण केल्या तर या नावेच्या द्वारे हा भवसिंधू तरुण जायची व्यवस्था आपल्या शास्त्रानं संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून इहलोकीच्या व्यवहारामध्ये फारसं न अडकता स्वतःचं स्वतः पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे. मी स्वतः म्हणजे काय, आपल्यापुरतं आपण असलो पाहिजे. कधीतरी दिवसातून एक तासभर तरी आपण आपल्यापुरतं असलो पाहिजे. त्या ठिकाणी कोण नसावं, त्या ठिकाणी प्रपंच नसावं, मुलं बाळ नातवंड नसावेत, त्या ठिकाणी ग्रंथ नसावेत, त्यानंतर आणखीन काहीच नसावं, आपणच असावं. आणि आपण असणं म्हणजे स्वरूपाकडे पाहणं आहे. असं एक तास तरी आपल्याला त्या एखाद्या तासामध्ये स्वतःला बाजूला काढता आलं पाहिजे का, विचार करायला पाहिजे. आणि हा विचार संपून जातो. हा विचार कसला सांगितलाय, आम्ही विचार करतोय की आपण काही विचार करत नाही म्हणता. आपल्या दिवसभर आपले विचारच चालू असतात, पण विचार कसले करतोय हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि संत म्हणतात तरुण जायचा विचार केला पाहिजे. हा भवसिंधू तरुण जायचा विचार केला पाहिजे. देह नाशवंत आहे ह्याचा विचार केला पाहिजे. माझ्या हातात काय सत्ता नाही, काळाच्या हातात सत्ता आहे हे कळलं पाहिजे. संत श्रेष्ठ आहेत त्यांच्या सहवासात गेलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे. आणि मृत्यू लोकातलं सगळं उपराट आहे त्याचाही विचार करायला पाहिजे. हे लोकीच्या व्यवहारे डोळं धूर घालून बसायचं नाही आणि विचारांध व्हायचं नाही. विचारांध होणं याला छेद जातो. क्षणाक्षणा करावा विचार म्हणले आणि शेवटी म्हणतात विचारांध झालो आपण तर ह्या व्यवहारामध्ये आपण अडकून राहतो. म्हणून हळूहळू या प्रपंचाच्या एकूण राटगाडीतून स्वतःला बाजूला काढता आलं पाहिजे. शरीरानं आपण बाहेर पडता येत नाही, पण अंतःकरणानं बाहेर पडता येतं. म्हणून अंतःकरणाचा परमार्थ जो आहे श्रेष्ठ दर्जाचा आहे त्यालाच विचार म्हटलेला आहे. विचार कशाचा करायचा, आपण कोण आहोत याचा विचार करायला पाहिजे. मला बाहेर पडायचा याचा विचार करायला पाहिजे. बाहेर पडायचं म्हणजे कशातून बाहेर पडायचं याचाही विचार करायला पाहिजे. घरातून बाहेर पडायचं की देहातून बाहेर पडायचं, दोन्ही शक्य नाही. विषय टाकता येत नाहीत, घर सोडता येत नाही, नातलगांना काही दुखवता येत नाही, तरीही मला बाहेर पडायचं आहे. जसं संत बाहेर पडले तसं मग हा विचार करता आला पाहिजे. कसं करता येईल, असं कौशल्य कुठली क्लुप्ती वापरायला पाहिजे, तर शास्त्र आपल्याला सगळ्या क्लुप्त्या सांगतं. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं जा, म्हणजे तुम्हाला हळूहळू बाहेर पडण्याचा आणि आनंदाचा अनुभव यायला लागेल. विचार हे माया तरुण जायचं एक साधन आहे. आपली मोठा सागर आहे आणि त्याचं अंत नाही. आणि या अंत नसलेल्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आपण जर त्याला जिंकण्याचा विचार जर करायला लागलो आणि संसार पूर्ण करण्याचा विचार जर करायला लागलो, माझा प्रपंच मला पूर्ण करायचा आहे, शक्यच नाही. ते अशक्यप्राय गोष्टी आहेत. त्या प्रपंच पूर्ण करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे, पण परमार्थ पूर्ण करणं ही शक्य गोष्ट आहे. संतांनी जे शक्य आहे ते सांगतात, अशक्य आहे ते आम्ही करायला जातो. अवघड जेवढं आहे तेवढं आपण करतो बघा.
आणि अवघडात सारखं करत राहिल्यामुळं यश कधीच मिळत नाही, सतत अपयशी असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. मृत्यूच्या समयी आपण अपराजित आहे, अपयशी आहोत अशीच भावना घेऊन आपण मरतो. ह्याचं कारण असं आहे की जे पूर्ण होणार नव्हतं ते पूर्ण करण्याच्या नादात आपण आपलं आयुष्य पूर्ण घालवलं, काही उपयोगच झालेला नसतंय. कसं पूर्ण होईल ते होतच नाही. सगळी माझ्या मनासारखे वागतील, याला काय अर्थ आहे काय सांगा बघू. मी जगातला सर्वात श्रीमंत होईन, शक्य आहे काय? मी सगळ्यात विद्वान होईन, शक्य आहे काय? मी सुखी होईन, हे शक्य आहे काय? मी कधी मरणार नाही, मी अमर राहणार आहे, शक्य आहे काय? शक्य नाही त्याच्याबद्दल धडपड कशाला करत बसायची? ते आहे तसं त्या पद्धतीने जगत राहणे, त्यासाठी विशेष प्रयत्न आपण करत राहतो आणि हे विशेष प्रयत्न आपल्या त्रासाला कारणीभूत होतात याचा विचार करावा. म्हणून बहुसिंधू जर तरुण जायचं असेल तर हा विचाराचं शस्त्र आपल्या हातामध्ये असलं पाहिजे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा असं भगवद्गीता आपल्याला सांगते. हे असंग असलेलं दृढेन म्हणजे विवेकानं ते धरून पकडून ठेवता आलं पाहिजे आणि मग त्यानुसार लढाई करावी लागते. म्हणून संसाराशी लढाई करून चालत नाही. मग संसाराशी काय करायचं? मग संत म्हणतात, परमपूज्य डॉक्टर काकाच बोलतात बरं काय, की आपण संसाराशी लढून लढून हरलो आणि संतांनी न लढता संसार जिंकला. त्यांना न लढता जर जिंकता असेल तर असं कुठलं काय आहे साधन की जे न लढता पण संसाराला आपलंसं करता येतं किंवा संसाराचा विचार बाहेर पडतो? तर त्याला आहे ही निरासक्त भावनेनं आसक्ती काढून हा संसाराकडे पाहणं आणि द्रष्टा म्हणून किंवा साक्षी भावना त्याच्याकडे पाहून या संसाराला जिंकता येतं असा विचार करावा. म्हणून प्रपंचात राहिल्यानं विषयांचे भोग आणि विचार हे सगळे जे असतात ते विचार करूच देत नाही. जेव्हा जेव्हा आपण प्रपंचाच्या राहटगाडग्यामध्ये असतो ना तेव्हा तेव्हा भवसिंधू आपण करतो याचा विचारच नाही, की आपण ऐकायला तरी बसलोय, माणसं हे ऐकत पण नाहीत. हा भवसिंधू आहे, हा संसाराचा सागर आहे, ही माया आहे असं स्वीकारत सुद्धा नाही. आता स्वीकारत नाहीत त्यांना काय मार्गदर्शन करण्याची काही गरज नाही. आपल्यापैकी आपलं पुण्य थोडंसं आपल्या गाठी आहे म्हणून आपल्याला विचार तरी करावासा वाटतो की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे सुखाचा मार्ग खरा हा नाही. प्रपंच करणं हा सुखाचा मार्ग नाही, प्रपंचाचा विचार करणं हा सुखाचा मार्ग नाही. तर प्रपंचाचा विचार टाकणं हा सुखाचा मार्ग आहे. त्यामुळं प्रपंच आणि परमार्थ याबद्दल तटस्थतेने विचार करता आला पाहिजे, काहीतरी करता आलं पाहिजे. माया तरी ओळखावी, संसार तरी ओळखता यावा, नाही तर देवाला तरी ओळखता यावं. आपण दोन्ही जणांनाही न ओळखता जातो आणि आपल्याला वाटतं मी प्रपंचाला ओळखते. जगातल्या सगळ्या माणसं मी उडत्याल्यांची मोजतो, काय शब्द आहे बघा, उडत्या पक्ष्यांची पिसं मोजतोय मी, असे काही अहंकारी लोक बोलत असतात. मला सगळं कळतंय. आता हे सगळं कळणं जे आहे ते कळणं न कळण्यास समानच असतं, काय उपयोगाचं नसतं ते. पण आपल्याला म्हणतोय आपण कळणं माझं चालू आहे. तर ह्या गोष्टीचा विचार झाला. मग म्हटलं की परमार्थ आणि प्रपंच यामध्ये काहीतरी कळलं पाहिजे. धड माया तरी कळू दे ना तर देव तरी कळू दे, काहीच कळत नाही. पण आमचा आविर्भाव काय असतोय बघा, की मला संसार प्रपंच कळला, माझा अजिबात कळलेला नसतो, खऱ्या अर्थानं कळलेला नसतो, खोट्या अर्थानं कळला की तो मिथ्या म्हणून कळलेला नसतो, तो खरा आहे असा वाटत असतो. मग कळला कसं सांगा बघू? तो खराच वाटतो ना, तर ते खरं वाटणं हे खरं नाही हा विचार जेव्हा कळेल तेव्हा हा भवसिंधू आहे, तरुण जायचा आहे. आता माया नाही कळली तर देवाला तरी कळून घ्यावा. काय म्हणतात ते, धन्य ते संसारी ज्याने श्री ओळखला श्रीहरी, धन्य ते संसारी. नाथ महाराज आपल्या हरिपटामध्ये बोलतात, ज्यानं भगवंताला ओळखला ते धन्य आहे. प्रपंचाला ओळखण्याची शक्यताच नाही आणि म्हणून जी शक्यता नाही त्याकडे आपण विचारच त्याचा फारसा करू नये. ते करावं पण त्याच्या विचारातून बाहेर यावं. प्रपंच करावा, मुलामुळात राहावं, नातलगांच्यात राहावं, पण त्यांचा विचार करू नये. आपण विचार जास्त करतोय बरं का, आणि तोही करतो कशाचा, तरुण जायचा नव्हे, गुंतण्याचा विचार करतो आणि सतत गुंतून आहे, रोज गुंततो आपण, त्याच्या पलीकडे आपण जातच नाही. म्हणून इथं तुकोबा म्हणतात की प्रपंच तरी कळून घ्यावा धड व्यवस्थित, नाहीतर देवाला तरी समजून घ्यावं, त्याला तरी ओळखावं. त्यामुळं देहापेक्षा, देहातनं सुटणं शक्य नाही, पण देहापेक्षा अंतःकरणाला मात्र रिकामं करता येते आपल्याला. फार महत्वाची गोष्ट आहे बरं काय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतोय. देहातून बाहेर पडणं शक्य नाही आपल्याला, त्याला मरायला पाहिजे.
आता मरून जर काय ज्ञान मिळत असेल तर त्या ज्ञानाला अर्थ काय आहे? त्यामुळे मरण्यापूर्वी ज्ञान व्हायला पाहिजे. मरून होते त्याला विधेय मुक्तीची काहीतरी भाषा शास्त्रानं वापरलेली आहे. पण जीवनमुक्ती ही संतांचं मुख्य आदर्श गोष्ट आहे. त्या जीवनमुक्तीचा विचार सतत करता आला पाहिजे. म्हणजे आपण जिवंत असताना मुक्तीचा अनुभव घेतला पाहिजे आणि घेता येतो. बसल्या ठिकाणी मुक्ती असते, फक्त आता लक्षात येत नाही आपल्याला, एवढीच गोष्ट. आपण ज्यावेळी शांत बसतो, रिकामा होतो, नामाशी एकरूप होतो, त्यावेळी आपण मुक्तच असतो. झोपतो त्यावेळी मुक्तीचाच अनुभव आपण घेत असतो, पण उठतो आणि परत बंधनात पडतो, त्यामुळे मुक्तीचा सतत अनुभव आपल्याला येत नाही. मग हिथं तुकोबा काय म्हणतात की आपल्याला हळूहळू या देहापेक्षा अंतःकरणातून बाहेर पडणं हे खरं वैराग्य आहे. ह्याला वैराग्य म्हणायचं. वैराग्य काय दाखवण्याची गोष्ट नाही. दाखवणारं वैराग्य, आता सर बोलले त्याप्रमाणे, तो दंभ आहे. ज्यावेळी वैराग्य दाखवावं लागते ना, त्यावेळी म्हणजे ते कपड्यातून, कधी माळातून, कधी टिळा लावून, किंवा आणखीन तीर्थयात्रा दाखवण्यासाठी केलेल्या तीर्थयात्रा यातून. आता दाखवण्यासाठी न केलेल्या तीर्थयात्रा मात्र भरपूर काही ते देऊन जातात. दाखवण्यासाठी न केलेली साधना आपल्याला खूप काही देऊन जाते. पण बरेच वेळा ते दाखवावंच लागतं, प्रपंचातली सवय आपल्याला. आणि ती दाखवल्याशिवाय आपल्याला कळतच नाही की ते आपल्याला समाधान आतल्या आत वाटत नाही. मी काय काय केलं परमार्थामध्ये. प्रपंचाचं केलं ते दाखवतोय आपण, पण परमार्थाचं केलेलं दाखवणं त्याला दंभ म्हणतात. खरं वैराग्य जे अंतःकरणात असतं. अंतःकरणाने ज्यावेळी वैराग्य येतं ना, त्याला परम वैराग्य म्हणतात. आणि परम वैराग्यासाठी सतत सावध असावं लागतं. क्षणक्षण हाची करावा विचार, किंवा सावधान शब्द जो वापरलाय तो सावधान त्यासाठी वापरलाय. विशेष तेच आहे की सावधान राहावं. म्हणजे मंगलाष्टकामध्ये सुद्धा, विवाहाच्या मंगलाष्टकामध्ये सुद्धा सावधान शब्द आहे. पण कोण सावध होते? सावध झाले फक्त समर्थक, आणि म्हणून सावध होऊन बाहेर पडले. आपण सावध नसतो. भले काय करा, आता सावध राहा, तुम्ही एका वेगळ्या जंजाळात अडकायला लागलाय, आणि आता इथून पुढे सावधपणानं प्रपंच करा, असा सांगण्याचा मूळ उद्देश आहे त्यामध्ये. पण आपण नाही करत सावध. बेसावध वृत्तीने राहतो, म्हणून गटंगड्या खातो. सावध वृत्तीने असतात ते पोहून पुढे जातात. म्हणून एकदा त्यातली एक क्लुप्ती कळली पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्यांना पाण्यामध्ये पोहता येते ना, त्याच्या लाथा पाणी खातंय. त्याच्या लाथा खायला सुद्धा तयार असते पाणी, ज्याला पोहता येते त्याचं. पण ज्याला पोहता येत नाही त्याला खाली गळून त्याच्या उरावर पाणी बसते. आणि खरंच आहे ते. माया तशी आहे. यातलं कळलं नाही ना, गुपित काही कळलं नाही ना मायेतलं, तर माया डोक्यावर बसली म्हणून समजायचे. आणि मग आपल्याला वेदनेचा आणि व्यथेचाच अनुभव फक्त येतो, अन्य काहीही अनुभव येत नाही. आज आमची सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. व्यथा, वेदना, नुसतं मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, त्या स्वीकारायची इच्छा नसताना स्वीकारणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला वाट्याला येतात. आणि याचं कारण आहे मायेचं वर्चस्व आणि प्रभाव आपल्यावरती आहे. आणि तरुण तर जायचा आहे भवसागर तोच, मायाच तरुण जायची आहे. पण माया तरुण जायसाठी जे वापरायचं जे शास्त्र आहे ते परम वैराग्य ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी. म्हणून त्याग जो आहे तो हळूहळू करता आला पाहिजे. विशेष करून त्यागाची व्याख्या सांगताना सोडणं म्हणतो आपण त्याला. पण सोडणं देहापुरतं मर्यादित नसावं, ते अंतःकरणानं व्हायला पाहिजे. ज्यावेळी देहानं काहीतरी सोडलं जातं तेव्हा त्याला त्याग म्हणायचा. आणि ज्यावेळी अंतःकरणाने एखादी गोष्ट सोडली जाते त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे सोडणं हा त्याग आहे आणि सुटणं हे वैराग्य आहे. सोडणं म्हणजे मुद्दा म्हणून सोडावं लागते. आपण, मी चहा सोडला, मी अमुक काहीतरी खात होतो ते सोडलं, मी अमुक ठिकाणी जात होतो ते सोडलं, हा सगळा देहाचा आहे. याचं फक्त सोडणं आहे. पण सुटणं जे असते ना, ते आपण कुठं असतो याला महत्व नाही, कारण मनातून ते सुटलेलं असतं. त्यावेळी इच्छाच कुठल्या राहिलेल्या नसतात. या सुटण्याला अंतःकरणाचं सुटणं म्हणतोय आपण, याला वैराग्य म्हणतात. आणि हे परम वैराग्य आपल्याकडे काहीतरी आलं पाहिजे. आणि त्यासाठी या प्रपंचापेक्षा मोठी गोष्ट आनंददायी कुठली आहे हे मुळात पटलं पाहिजे अगोदर. ते पटतच नाही. या प्रपंचापेक्षा, देहादी प्रपंचापेक्षा मोठी गोष्ट, महत्वाची गोष्ट कुठली आहे असं कळतच नाही, त्यालाच माया म्हणतात. आपल्याला कळत नाही ते. आपण म्हणतो हेच सगळं माझं साम्राज्य आहे, ह्याच्यापेक्षा मोठं काय असत नाही. जसं एखादा बेडूक विहिरीमध्ये राहावा आणि तो आयुष्यभर तिथंच राहावा आणि यालाच समुद्र बनून राहावा. समुद्र म्हणजे काय, तर हाच तो समुद्र. पण जेव्हा ते एखादून समुद्रातून आलेला बेडूक त्याला सांगेल ना की मी समुद्र पोहून आलो आणि आता विहिरीत पण पोहतोय, दोन्हीकडे पोहतो मी, हे विहिरीतलं पोहणं हे संसारातलं आहे आणि समुद्रातलं पोहणं हे ज्ञानरूप समुद्रातलं आहे. इकडं आहे भवसागर आणि हा ज्ञानसागर आहे. या दोन्हीतला फरक आहे.
ही छोटी छोटी मिळून बेडका आमच्यासारखी आहेत. ह्या छोट्याशा विहिरीलाच आपला समुद्र मानतात. मुलं बाळ, त्यांच्या नोकऱ्या, अमुक घर माझं संपला. हीच माझ्या सुखाची सगळी साधनं. ही विहिरीतल्या बेडकाचा विचार आहे. त्यामुळे थोडासा विचार बाहेर पडायला लागलो की आपण व्यापकत्वाचा अनुभव घेऊ शकतो. आणि ते व्यापकत्व या परम वैराग्यातून प्राप्त होतं. त्यासाठी विचार आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी एकत्र मांडल्या जातात. विवेक म्हणजे विचार आणि वैराग्य म्हणजे मनातून एखादी गोष्ट सुटायला लागते. म्हणून एखादा आंबा असतो बघा, उन्हाळ्यामध्ये त्या कैरी आता लागलेल्या आहेत, त्यांना आपण पाडल्या की त्या पाडाव्या लागतात, त्या तुटून पडतात देठातून, कारण त्यांचा देठ हिरवा असतो, तुटत नाहीत लवकर. दगड मारला, काठी मारली तर त्यातनं चीक गळतो बघा, असं ते तुटणं असतं त्यामध्ये. पण एखादा आंबा थोड्या मे महिना, जून महिना आले की ते पिवळसर आंबा झालेला असतो ना, तो देठातून सुटतो तो, कारण त्याच्याकडे परिपक्वता आलेली असते, परिपूर्णता आलेली असते आणि त्याचं जगणं संपलेलं असतं, जगण्याची इच्छा संपलेली असते, म्हणून ते सुटतं. म्हणून देठ पिवळा घ्यावा लागतो, देठ त्याचा असाच पिकावा लागतो. म्हणजे आंबा पिकून तो खाली पडला तर त्याला सुटणं म्हणतात. आणि कैरीचं तुटणं असतं. आपण कधीतरी म्हणतोय काय नाही या संसारामध्ये, जाऊ तिकडे, सोडून जाऊन जरा शिवगडवर जाऊन राहूया तिकडे, ह्यांचा विचारच करायला नको. आणि इथं येऊन 10 फोन करतच बसायचे, आणि तुमचं काय चाललंय, ह्यांचं काय चाललंय, माझ्याबद्दल माघारी काय म्हणाल्यात, मी घरातनं बाहेर पडल्यानंतर काय काय कोण बोललीत, माझी कुणाला आठवण येते काय नाही. चालू झालं. आता हे चालू झालं तर याला तुटणं म्हणायचं. हे तुटणं म्हणजे रडगाणं आहे. जसं कैरीतून चीक गळतोय ना, तसं आमच्या डोळ्यातून पाणी गळते, रडायचं प्रपंचाबद्दल. माझ्या मनासारखं घडलं नाही म्हणून रडायचं. या कैरीसारखा प्रकार आहे. पण आंबा पिकला ना, तर पिकला की सुटतोय, आणि सुटला ना की मग त्या देठाचा परत विचार करत बसत नाही. मी कुठल्या आंब्यावर, झाडावर होतो, तिथून कुठून सुटलो, काही नाही, कारण त्याचं परिपक्वता त्यामध्ये असतं. तसं परिपक्व जीवन आपलं झालं पाहिजे संतांच्या संगतीमध्ये. त्यासाठी विचार करायला पाहिजे. विचार नाही केला तरी कळणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट प्राधान्यानं समजली पाहिजे की मी जगतो, ह्याच्यापेक्षा मोठं आनंदाची गोष्ट दुसरी एक आहे. ती नाही समजली ना तर ही सोडीशी वाटत नाही. गंमत खरी इथं आहे. ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती आहे हे कळलं नाही तर मागची गोष्ट सुटणारच नाही ना. कशी सुटेल सांगा बघू. अजून मला प्रपंचच गोड वाटतो, नातवंड बरोबर वाटतात, मुलं बाळ बरी वाटतात, माझी प्रॉपर्टी बरी वाटते, आणि त्यामध्येच मी गुंतून आहे, कारण त्याच्यापेक्षा दुसरं बरं वाटायची अशी गोष्ट मला सापडलीच नाही. जेव्हा अशी दुसरी गोष्ट चांगली सापडेल तेव्हा आपल्याला कळेल ही मिथ्या. आणि त्यासाठी परमार्थासारखी, मोक्षासारखी, ज्ञानासारखी दुसरी महत्वाची गोष्ट कुठलीही नाही. हे एकदा कळलं ना समजते. देगलूरकर महाराज, चैतन्य महाराज, देगलूरकर महाराज, आदरणीय महाराज सद्गुरू बोलताना दृष्टांत देतात त्यांच्या कीर्तनामध्ये. फार सुंदर दृष्टांत देतात. म्हणजे कीर्तनाला येऊन बसले ना, बहुतेक लोक झोपलेले असतो, कीर्तनात आलेली माणसं झोपतच असतात, आणि महाराजांचं लक्ष कीर्तनकारांचं झोपलेल्यांच्याकडे लगेच जाते, कारण डुलक्यात येत असतात ना. जाता जाता त्यांचा विचार पण सांगण्याचा तुटत असतोय, ती लिंक तुटत असते. म्हणून सारखं नातवाला घेऊन रोज यायचे ते आजोबा, पण झोपायचे मात्र. एक खांब धरायचा, त्या खांबाला बसून कीर्तनाला यायचं, झोपायचं. तर तो एके दिवशी त्या महाराजांनी काय केलं, सलग कीर्तनाचे कार्यक्रम त्यांना बोलवून घेतलं. कुणाला? नातवाला. आणि नातवाला सांगितलं, हे बघ, तुझ्या आजोबा झोपा लागले ना, त्यांचा चिमटा काढायचा आणि त्यांना सारखं जागं करायचं, सारखा चिमटा काढायचा. मग ते म्हणलं, मी कशाबद्दल तसं करू? तुला रोज 10 रुपये मी देतो, त्याबद्दल खाऊसाठी तुला 10 रुपये देतो मी, आणि तू ते करत राहा. तर म्हणलं बरं झालं की. आता आजोबा पेंगा लागले, झोपायला लागले की ते चिमटा काढायचा. पण 1-2 दिवसानंतर पेंगाय लागले तरी सुद्धा चिमटा काढायचा बंदच केला त्यानं. म्हणजे तो ते आजोबा पिंगतात, ह्यो त्यांच्याकडनं पैसे पण घेतोय, पण काम करायचं बंदच करून टाकलं नातवानं. त्याने बोलवून घेतलं हा कीर्तनकार, आणि परत नातवाला आणि म्हणले, अरे ते काय मी पैसे देतोय त्याचं काम तू काय करत नाही? नाही तुम्ही देताय, पण ते मला 50 रुपये देतात चिमटा न काढण्याचे, म्हणून मी आता काढत नाही म्हणते चिमटा. एखादी श्रेष्ठ गोष्ट सापडेपर्यंत मागची क्षुल्लक गोष्ट सुटत नाही आपल्याकडून. प्रपंचात टाकाऊतला टाकाऊ भाग कोणतं? प्रपंच आहे, पण ते सुटतच नाही ना. का? टाकाऊ आहे, ते क्षणभंगूर आहे, हे कळतच नाही, आणि कळलंही नाही का? विचार केला नाही. आणि तुकोबातही म्हणतात काय, क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला विचार करा,
की आता मृत्यूचा घाला माझ्यावर पडणार आहे, हा देह क्षणभंगूर आहे, याचा विचार करा. कुठल्याही क्षणी मृत्यू जवळच असतो, बसलेलाच असतो तो. ते म्हणे काल भेटले होते, आमच्याबरोबर बोलले, गप्पा मारला. आता बसले होते तिथं, बोलत बसले होते, खुर्चीवर बसले होते, बसले पेंग बसता बसता गेलेत, तसेच गेलेत. आता त्यांना मृत्यू का कुठलं दुसरीकडनं पळत आला आणि त्यांच्यावर घाला घातला? नाही. मृत्यू बरोबरच घेऊन आपण फिरत असतोय. कायम लक्षात ठेवायचं, मी जसं माझं जीवन आहे तसं जीवनाबरोबर मृत्यू सुद्धा मी घेऊन फिरतोय. कारण जीवन आणि मृत्यू ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते जाणार कुठं सांगा? जीवन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मृत्यू आहे. माझ्या बरोबर मृत्यू आहे रोज. मग काय करायला पाहिजे? विचार करताना पहिला विचार तुकाराम महाराज सांगतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुला एक एक साधन देतो म्हणतात. ते कोणतं साधन? हा विचार कर की माझा देह जो आहे तो नाशवंत आहे असं समजून घे. पण समजायची नाही, तुकोबांनी सांगायची काय गरज आहे काय? नाशवंत आहे रोज कळते आपल्याला. उठता बसता आपल्या देहाचे होणाऱ्या सगळ्या ज्या हालचाली आहेत आणि कमी कमी होत जाणाऱ्या सगळ्या हालचाली ज्या क्रिया आहेत, यावरून आपल्याला कळत असते की हा नाशवंत आहे, जाणार आहे. कारण देह हे पाचाचा अनिल औषधीना सेकी ज्याचा त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात. कुणाकडून घेतले? ते घेतलंय आपण 5 तत्वांच्याकडून घेतलेलं आहे. मग घेतलंय उसणं असं तुकाराम महाराज बोलतात. मग त्याचं त्याला दिवस द्यायला नको काय? एका टप्प्यावरती द्यावं लागतं. पृथ्वी तत्व सोडून जातं आपल्याला. तेज तत्व, वायू तत्व, पाणी तत्व सगळी एक 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 सोडून जात असतात. आणि सोडून जातात हे कळतेच आपल्याला. पृथ्वी तत्व पाय दुखाले, गुडघे दुखाले, पृथ्वी तत्व बाहेर पडायला लागले. म्हणते बास आता कंटाळा आलाय मला. आता दिसायचं कमी यायला लागले, तेज तत्व जायला लागलंय. कानानं ऐकू यायचं कमी आलंय, वायू तत्व संपा लागलंय. पाण्यातले सगळा आतला भाग कमी पडायला लागतोय, रक्त कमी पडायला लागले, सगळंच कमी व्हायला लागलंय. जल तत्व जायला लागलंय, आकाश तत्व रिकाम व्हायला लागलंय. ही 5 तत्व सगळी जातात. कारण ते 5कडूनच हा देव सुद्धा आणला होता. मग नाशवंत आहे की नाही? आहे. पण नाशवंत आहे पटतंय काय? तर प्रवचन ऐकताना किंवा मला प्रवचन करताना तेवढं पटतंय. इतर वेळी मात्र रोज वावरताना, प्रपंचात फिरताना, नाती सांभाळताना, उपाध्या धारण करताना ते पटायला पाहिजे. ते लक्षात तरी यायला पाहिजे. उपाधी धारण करूया, पण त्यावेळी कळायला पाहिजे की नाशिवंत देह जाणार आहे आणि तो जाणार आहे त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून मनात जो संसार चालू असतो तो विषय भोगाची आसक्ती हीच आपल्याला दुःख देत असते. त्यामुळे संसारात राहणं पाप नाही, मनात संसार असणं पाप आहे. मनात आपण हा विचार करायला पाहिजे की तो संसार माझ्या मनात येता का? घर घराच्या ठिकाणी असावं, आपण घरामध्ये राहावं, आपल्यामध्ये घरानं राहू नये. काय बघा, आपण घरामध्ये राहावं पण आपल्या मनात घर नसावं. आम्ही शिवगडला जरी आलो मी, तरी माझ्या मनात घराचाच विचार असतोय. असं काय तसं काय, आता काय ते घरातली फुलं कुणी तोडून नेली असतील काय, मी इकडे आलोय, दार बंद केलंय. त्या आंबे कुणी काढून नेले असतील काय, आता आंबे या लागलेले आहेत. म्हणजे माझ्या मनात घर आहे ना. मी घरात कमी राहतोय, माझ्या मनात घर जास्त राहतोय. मनातलं घर टोचतंय. मी ज्या घरात राहतोय ते घर टोचत नाही मला. माझ्या मनात मी कल्पनेनं तयार केलेलं घर टोचते. मी मनात निर्माण केलेली माझी जी कल्पना आहे संसाराची ती टोचते, अन्य काही नाही. म्हणून जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी असे विभाग परमपूज्य डॉक्टर काका करतात. ईश्वर सृष्टीचा आपल्याला त्रासच नाही, जीवसृष्टीचा त्रास होतो. कारण तेच आपण आतमध्ये बसलेलं असते ना सगळं. त्यामुळे मनातला संसार काढणं तो गुंतवतो, ते माझं पण गुंतवतं. म्हणून संसाराबद्दलची ही जी आहे ही धारणा चुकीची काढून टाकता आली पाहिजे. माऊलींची फार सुंदर ओवी आहे. हे असो आघवी बोली का सर्पफणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकाशी. माऊलींचा प्रश्न आहे त्या ओवीमध्ये. हे असो आघवी बोली, बोलता बोलता मी बोलतो म्हणतात का सर्पफणीची सावली. सर्पफणीची सापाच्या फणा आहे, त्यानं सावली पडली आहे खाली, ती शीतल होईल. शीतल म्हणजे थंडगार होईल. केतुली कशी होईल? मूषकाशी, उंदराला. उन्हाळा आहे, मोठा ताप आहे तसा, आणि साप असा उन्हात उभा राहिलाय, त्याची सावली खाली पडली या फणीची. बाहेर फिरणाऱ्या उंदरानं असं विचार करावा काय, फार सुंदर सावली आहे, जरा निवाऱ्याला जावं, आश्रयाला. तर गेल्यानंतर काय होईल? तशा संसाराची सावली आपल्या पुढे पडली आणि आपण म्हणतोय जरा निवांत पडूया.
ढेकणाची बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना यूप आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाच्या श्रवणी. कुठं सुखाचं गोष्टी ऐकायला मिळतं सांगा बाबा. कधी कुणाला आपल्या आपल्या सुनेबद्दल काय सांगावं म्हटलं तर ती म्हणते तुझी सून 10 वाटेची बरी, आमची जर ऐकायला पाहिजेस तू. प्रत्येकांची गाराणीच असतात. आपल्याला वाटतंय माझ्याच वाट्याला हा दुःखदायक संसार आलाय, नाही. पण मुळात संसाराचा विचार केला तर त्यातलं गुंतणं जे आहे ते दुःख आहे. बोराटीचं उदाहरण दिले 18व्या अध्यायामध्ये माऊलीने. राजसकर्ता जो आहे ना, तो राजसकर्ता सांगण्यासाठी ती उभी आहे, पण खऱ्या अर्थाने ती प्रपंचाला आणि संसाराला लागू पडते. ते म्हणतात काय बघा, आणि गोवी गेली या जवळी, गोवी गेली या जवळी, झगटली या अंग फाळी. जवळ गेलं हे काय करतंय की गोवून टाकते, गुंतवून टाकते. झटायला गेलं तर अंग फाळी, आणि फळे त्याची फळं जी आहेत तरी आत पोळी बोराटी जैशी. दृष्टांत कुणाचा दिलाय? बोराटीच्या झाडाचा दिलाय. बोराटीची फळं असतात ना, काही उपयोगाचीच नसतात. आणि जवळ जाऊन बघा तर जाताना आपला पदर किंवा आपला शर्ट तिथं अडकल्याशिवाय राहत नाही, ते तिथंच अडकून ठेवतं. आणि समजा अरे अडकले वाढते त्यामध्ये आपला पदर, म्हणून गडबडीने काढावं म्हटलं तर फाटल्याशिवाय राहत नाही. असा संसार आहे. असा संसार जर असेल तर ही उभी फार मार्मिक आहे त्या संसारासाठी. आणि गेलिया गोवी गेलिया जवळी, झगटलिया अंग पाळी, फळे तरी आत पोळी बोराटी जैशी. सुंदर उभी आहे. मला वाटतं 18व्या अध्यायामधली उभी आहे. राजसकर्त्याबद्दलची सांगितलेली आहे. गुंतवते, गोवी म्हणजे गुंतवते, सारासार विचारच नष्ट करते, विचारच करू देत नाही, रडवत. झगटली अंगफाळी म्हणजे काय? फाडून टाकतं. सारखा मुलांचा विचार करून बघा, मग आणि परत येतं त्यांनी मला फोनच करत नाहीत म्हणजे रडायचं. आणि मग तुम्हाला कोणी सांगितलं तर विचार करायला? त्यांना कोणी फोन करायला सांगितलं? मी 10 वेळा फोन केला, त्यांनी एकदा तरी करायचा. प्रश्न चुकीचा आहे की आपणच 10 वेळा का केला? झगटली या अंगफाळी. आणि त्याची फळं जर बघितली, संसाराची फळं जर बघितली तर ही संसाराची फळं गोड कुणासाठीच नाही. संसार गोड नाही, तो गोड फक्त संतान आहे. ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा. सुखाचा आहे की नाही ते त्यांचा अनुभव आहे. तो सुखाचा म्हणजे त्यांनी संसाराला संसार मानलंच नाही, कल्पनेतल्या गोष्टी होत्या. त्यामुळं त्याची फळं आहेत, त्याच्यापासून मिळणारे भोग जे आहेत ते भोग सुद्धा वेदनादायी आहेत. 3 गोष्टी आहेत बघा संसारामध्ये, विचार करण्यासारख्या आहेत. म्हणून गेलिया गोवी गेलिया जवळी, जवळ गेलं की गुंतवून टाकतं, हा संसाराचं पहिलं लक्षण आहे. झगटलिया अंगफाळी, वेदनादायी आहे, त्रास देतं, हा दुसरं लक्षण आहे. आणि तिसरं लक्षण आहे त्यातून मिळणारे प्रपंचाचे जे भोग आहेत तेही वेदनादायी आहेत. कुठं चांगलं वाटते सांगा? भोग प्राप्त करण्यासाठी त्रास, ते सांभाळण्याचा त्रास, आणि ते नष्ट झाले तर त्याबद्दल आणि रडायचा त्याचाही त्रास. म्हणजे तिन्ही टप्प्यावर रडणंच आहे, बाकी कुठं काय आहे? ही फार सुंदर ओळ आहे. आणि त्यामुळं यातलं मी आणि माझं पण जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत या संसाराचा विचार, देहाचं क्षणभंगुरत्व आपल्याला कळणारच नाही. योग वशिष्ठ मध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. द्वय अक्षरं भवेन मृत्यू शब्द वापरलाय. द्वय अक्षरस्त भवेन मृत्यू, त्रे अक्षरम ब्रह्म शाश्वतम. ममे इतीच भवेन मृत्यू, न मम इतीच शाश्वतम. फार सुंदर श्लोक आहे. द्वय अक्षरस्तू भवेन मृत्यू, 2 अक्षरामध्ये मृत्यू आहे. आणि त्रे अक्षर ब्रह्म शाश्वतम, 3 अक्षरामध्ये शाश्वत ब्रह्माची प्राप्ती आहे. म्हणून मम इति भवेन मृत्यू, हे म म म म म म करणे हाच मृत्यू आहे. आणि न मम इति हे 3 अक्षर जे आहेत ते आपल्याला मुक्त करणारे आहे. 2 अक्षर कोणती? मम. ही 2 अक्षर गुंतवूनच टाकतात. 2 अक्षर भवेन मृत्यू, ह्याच्यातच खरा मृत्यू आहे. संसारामध्ये मी आणि माझं, अहम ममतीची या लवडसवडी, मातेन पवतीची वापोडी, जन्म मरणाची या दूतडी ढवळती थेली. माऊलींची 9व्या अध्यायातली उभी आहे. या अहम आणि ममतेच्या या दोन्ही चक्रामध्ये इतकं आपण गुंतून राहतो तर या 2 तीरावर जन्म मृत्यूचे भोग घेत राहतो. संसाराचा वेदनादायी अनुभव आपण घेत असतो. मग काय करायला पाहिजे? अहम आणि ममतेला धरलेले 2 आपले हात आहेत दोन्ही बाजूला, ते काढले पाहिजे, सोडले पाहिजेत. कल्पनेनं सोडायचे आहेत. मुळात ते सोडता येत नाहीत, पण कल्पनेनं सोडायचे आहेत. न मम, माझं काही नाही. माऊलींची एक उवे आहे,
मला ती शब्दपाठ नाही, पण त्याचा अर्थ मुख्य गोष्ट आहे की ज्याने मुलगीला जन्म दिला त्याने कन्यादान करतात ते वडील ना, ते कन्यादान करणारे वडील त्या माणसाच्या हातात तिचा हात देतात आपल्या मुलगीचा आणि आपण रिकाम होतात. आणि ज्यानं तिचा हात स्वीकारला तो मात्र त्यात जावई शिरके, अशी शेवट आहे ओवीचा. कुठल्या तरी अध्यायातली ओवी आहे ती मला लक्षात येत नाही. आणि मग जावई शिरके कशामुळे जावई अडकतो? त्यानं स्वतः स्वीकारलं म्हणून. आणि बाप कशाने मुक्त होतो? दिलं म्हणून. ज्याला सोडायची शक्कल किंवा कौशल्य माहिती आहे तो मोकळेपणाचा अनुभव येतो. आणि म्हणून विचार केला, त्याच्यावरती विचार केला तर लक्षात येतं मनुष्य जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव कुणालाच नाही. बऱ्याचशा इच्छा अपूर्ण राहतील, पण मनुष्य जन्माला आल्यानंतर तो देह धारण केल्यानंतर एक इच्छा मात्र खात्रीपूर्वक पूर्ण करता येते, ती म्हणजे मोक्षाची. मला मुक्त व्हायचं आहे ना, खात्रीपूर्वक पूर्ण करता येते, प्रयत्नपूर्वक साधनेनं पूर्ण करता येते. खात्रीपूर्वक प्रपंचातली कुठलीच गोष्ट पूर्ण करता येत नाही. मी असं करेन, 10 वर्षानंतर असं करणार, असं घर बांधणार, एवढी प्रॉपर्टी करणार, काही पूर्ण होत नाही. पण मी मुक्त होणार हे मात्र पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणून एक गोष्टीचा विचार करावा की हा देह नाशवंत आहे, ते काळाच्या तोंडात पडलेली लोणियाची उंडी, असं माऊली त्याचं वर्णन करतात. हे काळानळाच्या तोंडी पडली लोणियाची उंडी, माशी पाकडी तव हे सरे. माणसाला मरायला किती वेळ लागतोय सांगा बघू? माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो तितका मरायला वेळ लागतो. म्हणजे मरणं किती स्वस्त आहे सांगा. माऊलींची भाषा आहे बरं का. माशी पाकडी तव हे सरे. माशी एका क्षणात 1000 वेळा पंख फडफडते, इतकं मृत्यू एका क्षणात कितीतरी घडतात. कारण मरायला जास्त वेळ लागत नाही, लगेच आहे त्या ठिकाणीच मान टाकतात लोक आणि जातात लगेच. आता ह्या गोष्टी जर विचार केला तर क्षणभंगुरत्व देहाला किती आले लक्षात येतं. माऊलींची आणखीन एक गोष्ट बघा, तरी भोग्य जात जितले ते एका देहाच्या निकियाला गेले. सगळे भोग भोगायचे आहेत, देहाशिवाय भोगताच येत नाहीत. बघा भोगून भोगता येतात का? नाहीच भोगता येतात. फार मोठं साधन आहे देह की ते भोग भोगायचे. ते एका देहाच्या निकियाला गेले आणि देह तर असे पडले काळाच्या तोंडी. माऊली काय बोलतो बघा, हा देहाने जे भोगायचं आपण म्हणतो ना, हा देह कुणाच्या तोंडात आहे? काळाच्या तोंडात आहे. आणि काळाच्या तोंडात आपण रोज राहून विचार मात्र कल्पना संसार तरुण जाण्याची करतो. शक्य आहे काय सांगा बघू? नाही शक्य. माऊलींची 9व्या अध्याय ओवी आहे बघा, दरदूर साप गेली जिथं आयोबा की तो माशिया वेठाळी जीवा तैसे प्राणिया कौना लोभा वाढवी ती तृष्णा. दरदूर म्हणजे बेडूक सापाच्या तोंडात बसलाय, साप आता गिळणार आहे, त्यावेळीच ती जीव आपली बाहेर काढतो आणि त्या जिभेनं पुढे एक माशी आली सापाच्या तोंडाच्या समोर, ती माशी पकडायला जीभ बाहेर काढतोय. किती विचित्र विडंबन माऊलींनी त्या ओवीतून केले बघा. बेडूक म्हणजे आपण आहोत आणि तो साप म्हणजे काळ आहे. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. आता बेडकान सावध व्हायला पाहिजे ना. बेडूक म्हणजे आम्ही जीव आणि सावध नाही आम्ही. आता आम्ही सापाच्या तोंडामध्ये आहोत. तो एकदा गट्ट जशी गिळलं ना, झालं आपला देह संपुष्टात आला, कारण दुष्टानं भंगूर आहे. पण दरदूर साप गिळजिता आयोबा तैसे प्राणिया कौना लोभा वाढवी ती तृष्णा. ती संसाराची तृष्णा आपल्याला शांत बसू देत नाही. म्हणून या देहात बद्दल किती भोग घेतले तर कोण शांत झाले आतापर्यंत सांगा? कोणी शांत झालेलं नाही. सगळ्यांचं अशांतच अवस्थेमध्ये. म्हणून देह ह्या 5 तत्वाचा आणलेला आहे. जेव्हा दिवशी द्यावे लागणार आहेत हे एकदा समजायला पाहिजे. म्हणून तत्परता आपल्याकडे असली पाहिजे. त्याला सावधान शब्द वापरलेला आहे. देह खातो काळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे जे पिरियड सगळा आहे ना, सगळा जगण्याचा ड्युरेशन ज्याला आपण म्हणतो, हे रोज खातंय. रोज आपल्या पेशी मरतात, रोज आपण मरायला लागलोय. आपण शेवटच्या शेवटी आपलं चैतन्य जे आहे तो प्राण तत्व शेवटी निघून गेल्यानंतर आपण म्हणतो मृत्यू झाला. पण खरा मृत्यू रोज आहे, रोज मरतोय. रोज सुकणं चालू असतं. जे उमललेलं फुल असतं ना, ते हळूहळू सुकतच जातं आणि देठातून बाहेरच पडतं. चैतन्याला हा देह सोडतोच कधीतरी, हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. म्हणून म्हणलंय नाशिवंत देह जाणार सगळं, त्याचा विचार करा ना. क्षणक्षणाची करावा विचार. कोणता? नाशिवंत देह आहे, जाणार सगळं, आयुष्य काळ खायला लागला, याचा विचार केला पाहिजे, तरच या संसार सागरातून जाता येईल. म्हणून
लक्षात ठेवायचं, मरण जरी दिसत नसलं तरी आपल्या बरोबर रोज आहे मृत्यू. सगळी बाजूला जातील पण मृत्यू मला पाठ सोडणार नाही. आणि मृत्यू म्हणजे काळ, तो काळ कधीच सोडत नाही. यम असतोच, आपल्याला विचारत सुद्धा नाही. आपण असं म्हणू शकत नाही, थांबा जरा शर्ट तरी घालतो, चप्पल तरी घालतो, थांबा. नाही, चप्पल वगैरे घालायची काय गरज नाही, बिन चप्पलाचाच चल म्हणतात ते. कारण आलेलेच असतात, वाटेवच आहेत आपल्या. आणि हे जर ज्याला समजच नाही, याचा विचार ज्याने केला नाही, त्यांना या संसाराच्या सागरामध्ये गटांगळ्या खाण्यापलीकडे दुसरं वाट्याला काही येतच नाही. म्हणून संसारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग, प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगतात ना, मग प्रत्येक क्षण माझ्या मृत्यूचा असू शकतो. कुठल्या क्षणी माझा मृत्यू होईल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षणी नाम घ्यावं, प्रत्येक क्षणी साधनेचा विचार करावा, प्रत्येक क्षणी साधना संतांच्या शास्त्राचा विचार करावा. म्हणजे आपल्याला त्या साधनेच्या स्थितीमध्ये आपण जातो. जर गेलो तर बरंच आहे, नाम घेताना जर गेलो तर बरं आहे ना. मग त्यासाठी काहीतरी तयारी तरी असली पाहिजे ना, काहीतरी असायला पाहिजे. त्यामुळं या नात्या संबंधामुळे संबंध जे असतात तेच मला बंधात टाकत असतात. कशामुळे संबंध निर्माण झाले माझा संसाराशी सांगा बघू? देहामुळं. देह नसता तर संबंध कसे येतील सांगा बघू? संबंध कधी तुटतील? देह संपल्यानंतर. मग देह संपल्यानंतर जर संबंध तुटतात तर त्यांचा आणि माझा संबंध नेहमीचा नव्हता, असा त्याचा सरळ अर्थ होतोय. जो संबंध तुटतो तो खरा नव्हताच, असा त्याचा अर्थ आहे. पण आपण मानला खरा. हे माझे वडील, हे आई, हे माझे मुलं, ही माझी नातवंड, ही माझे नातलं, असं मानायला लागलो. त्यामुळे संबंध काही मानलेले असतात, काही तयार केलेले असतात, आणि खरे असतात ते वेगळेच असतात. काही मानलेले पण असतात. ही माझी मानलेली आई, माझ्या मानलेली बहीण, माझा मानलेला भाऊ. काय अर्थ आहे त्याला? काहीच अर्थ नसतो. मानलं म्हणायचं, काय सिद्धी आहे त्याची? सिद्ध करता येते? ते खरे संबंध आहेत असे काही निर्माण केलेले असतात. म्हणजे मी कुणाला तरी पोटी जन्माला आलो म्हणून मी कुणाला तरी मुलगा झालो, हे निर्मिलेले संबंध म्हणायचे. हे निर्मिलेले संबंध तरी स्थिर आहेत काय? नाही. कारण माझा ध्येय संपला तर हे निर्माण केलेले संबंध पण तुटतात, मानलेले पण तुटतात, आणि निर्माण केलेली पण तुटतात. म्हणजे ते खरे नाहीत. मग खरा कुणाशा आहे? ममे वंशो जीवलोका जीवभूता सनातना. भगवद्गीता आपल्याला सांगते मी कुणाचा अंश आहे? तर भगवंत म्हणतात तू माझा अंश आहे. ममे वंश, माझा अंश आहेस तू. आणि त्यामुळं समजा मी ह्या जन्मामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलो, पुढच्या एका जन्मामध्ये प्राणी म्हणून जन्माला आलो, पण जीव म्हणून सगळ्या जन्मात आहे की नाही? विचार करायचा मुद्दा आहे बघा. मी जरी कुत्रा म्हणून जन्माला आलो, मांजर म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तरी प्रत्येक जन्मामध्ये मी जीव म्हणून शिल्लकच असतो. आणि तो जीव जो आहे तो जीवाचा संबंध भगवंताशी. ममे अंशो जीव लोका. हे जीव नावाचं जे आतलं तत्व आहे ते माझं तत्व आहे असं भगवंत म्हणतात. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न गारिमा. वाया काहीतरी भानगडी करीत बसला ना, ये ते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. हे संसाराचं चित्र आहे. आपल्याला तयार केलेलं कधी बघायचं नाही. आपल्या संसाराचं चित्र आहे. आपल्या संसाराचं चित्र आपण कल्पनेनं केलेलं भयंकर आहे, भयावह आहे, मला गुंतवणार आहे. जे संतांनी शास्त्राने सांगितलेला संसार कसा आहे ना, तो खरा आहे, तो बघितला पाहिजे. आणि ते म्हणतात ते मिथ्या तत्व आहे. मग ही गोष्ट जर लक्षात आली तर मला काय गरिबीचं दुःख आहे, रोगराईचं दुःख आहे, जन्म मरणाचं दुःख आहे. तिन्ही पण दुःख वाटायला येतात. जन्माला आलं म्हणलं ना, जन्म मृत्यू जरा व्याधी, याच्यामध्ये संत दुःख दोषानुदर्शनम भगवद्गीतेमधला 13व्या अध्यायातला श्लोक सांगतो आपल्याला. ह्याच्यामध्ये दोष पाहता आले पाहिजेत, पण पाहत नाही आपण. जन्मामध्ये दुःख आहे, मृत्यूमध्ये दुःख आहे, व्याधीमध्ये आणि वृद्धत्वामध्ये दुःख आहे. हे ज्याला कळले त्याला संसार नकोसच वाटेल, पुन्हा जन्माला यावं नकोस वाटेल, किंवा आलो तरी जीवनमुक्तीचा विचार करेल. हा मुद्दा संत वेळोवेळी सांगतात. त्यामुळे गरिबीचं दुःख असलं तर काही विशेष नाही होते. जर समजा आपण गरीब आहे आणि माझ्याकडे काही नाही तर समाधान मानलं तर ते दुःख संपते बघा. नाही नसू दे माझ्याकडे आहे ते पुरेसं आहे असा जर कोण म्हणायला लागला तर गरिबीचं दुःख गेलं बघा. रोगराई भोगूनच संपवावे लागतात. शांतपणे भोगायचे. रोग असतात, व्याधी असतात, आपल्याला शांतपणे भोगून संपवता येतात. पण जन्म मरणाचं दुःख किती वेळाही जन्माला आलो तरी संपणार नाही. विचार करूनच संपत. म्हणून क्षणक्षणाची करावा विचार. हा नाशिवंत देह जाणार सकाळ त्याशिवाय
म्हणून स्वतःला उपाधीत मानू नये. स्वतःला एखाद्या नात्यातनं मानणं फार कनिष्ठ आहे. म्हणजे मी वडील आहे, मी बाप आहे, मुलगा आहे असं मानणं कनिष्ठ दर्जाचा विचार आहे, एकदम कनिष्ठ. त्याच्यापेक्षा जरासा वरचा देह मी देह आहे. हो ठीक आहे, मी देह असं मानतोय ना, मी नात्यातला कुठला नाही, तर मी देह आहे. तो जरा वरचा विचार आहे. त्याच्यापेक्षा वरचा विचार बघा, मी जीव आहे असं मानावं. आपण जीव आहोत, देह नाही. मी आई वडील कोण नाही, तर मी एक जीव आहे असं मानणं. त्याच्या पुढचा विचार अधिक श्रेष्ठ, मी आत्मा आहे असं मानणं, हा अधिक पुढचा विचार आहे. मी आत्मा आहे, अहम वर्णन केलं, अयम आत्मा ब्रह्म असं वाक्यच आहे ते. हे जो आहे ते ब्रह्म ते आहे, म्हणून मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं मानणं ही श्रेष्ठ दर्जाची भूमिका आहे. पण शेवटचा विचार आहे की जिथं कर्तव्य संपतं त्याला ब्रह्म मानल्याशिवाय, मी ब्रह्म आहे असं मानल्याशिवाय कर्तव्य संपत नाही. प्रत्येक ठिकाणी कर्तव्य आहेत, पण इकडं कर्तव्य संपून जातं मी ब्रह्म आहे मानण्यामुळे. म्हणून श्रेष्ठतेचा विचार करत जावं, एकापेक्षा एक. मी नात्यातला मानणं, त्याच्यापेक्षा मी देह आहे मानणं, मी त्याच्यापेक्षा जीव आहे असं मानणं. ह्या पायऱ्या आहेत बरं का, हे एक एक पायरी ओलांडत आपण जायला पाहिजे. आणि मी अहम ब्रह्मास्मीच्या पायरीवर येऊन थांबलो पाहिजे. ही अहम ब्रह्मास्मीची पायरी जी आहे ही सुख देणारी पायरी आहे, त्याचा विचार करावा. म्हणजे तुकोबा सांगतात तो हा विचार आहे. पण स्वतःला वेगळं करता येतं ते त्यासाठी. आता ह्या विचारासाठी मी काय करायला पाहिजे, त्यासाठी उपदेश करतात बघा, संत समागमी धरावी आवड. आता दुसरा मार्ग काय नाही, संतांच्या सहवासामध्ये येणं, सज्जनाच्या सहवासामध्ये येणं, दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि संतांच्या सहवासामध्ये येऊन आपल्या मुक्तीचा तातडीनं विचार करणं, तातडीनं, त्याला इमर्जन्सी आपण म्हणतो. आणि इमर्जन्सी म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. कुठेतरी ऑफिसला निघालोय, पण आता गडबड अशी आहे की कुठेतरी जायचं आहे आणि बाहेर पडायचं आहे. पण घरातला गॅस संपला तर पहिल्यांदा गॅस आणायचा म्हणतोय आपण, कारण डबा तयारच होणार नाही, जेवण तयार होणार नाही. नसेल गॅस संपलं, सिलेंडर संपलं असेल, किती इमर्जन्सी आहे बघा त्या ठिकाणी. अशी इमर्जन्सी परमार्थामध्ये तळमळ असते काय? मला ओवी समजली नाही, मला अभंग समजला नाही म्हणून तळमळ लागली, झोपच लागेना. कशानं? त्या अभंग समजला नाही म्हणून. असं कुणाला वाटला तर तो खरा मुमुक्ष आहे बरं काय. मला का ओवी समजाय नाही, मला ते तत्व का समजत नाही, देव का ओळखता येत नाही माझ्या जवळ असून सुद्धा, अशी तळमळ ज्यांना लागलेली असते ना, हे तीव्रतेचं मुमुक्षत्वाचं लक्षण आहे. आणि ते असायला पाहिजे. त्यासाठी संत संगात तातडीचा परमार्थ करायला मला तुकोबा सांगतात. तातडीनं गडबड करा तरी झडझडोनी वहिला, आणि ये भक्तीची या वाटेला जिया पावेशी अव्यंग झडझडोनी म्हटलंय. झट दिशी बाहेर पड, विचाराला मनात ना टाकायचं लगेच, प्रपंचाचा विचार लगेच टाकायचा आणि आपल्या कल्याणाचा, आत्मकल्याणाचा विचार करायचा. सारखा प्रपंच पाठीच असतो, पण दिवसातला 1 तास मुक्ततेचा अनुभव घेता आला पाहिजे. महिन्यातून आठवडाभर मुक्ततेचा अनुभव घेता आला पाहिजे. वर्षातून महिनाभर मुक्ततेचा अनुभव घेता आला पाहिजे. आणि आयुष्यातून 1 वर्ष तरी लास्ट, शेवटचं, संध्याकाळी बघूया आपण ते शेवटचं तरी भोगता आलं पाहिजे ना शांतपणे मुक्तीचा अनुभव. पण तो मुक्तीचा अनुभव घेतच नाही आपण. विचार केला पाहिजे. मध्ये विचार आपला संपतो, आणि विचार संपल्यामुळं कोणता विचार संपतो हा विचार करतच नाही आपण, प्रपंचाचा विचार करतो. आणि तो कधीच संपत नाही. कधी संपले सांगा बघू? एकामागून एक सारखं लागलेलंच आहे प्रपंचाचं. एकाचं काहीतरी झालं की दुसऱ्याचं काहीतरी येते, दुसरं झालं की तिसरं. मी माझा स्वतःचा विचार केव्हा करणार ना? आपल्यापैकी आपण बरेच जण अशा व्यवस्थेमध्ये आपण आहोत की किमान कळायला लागले आपल्याला की आता आपण स्वतःचा काहीतरी विचार करायला पाहिजे. जरी अजून बाहेर पडण्याची प्रोसिजर झालेली नसली तरी सुद्धा आपल्याला मात्र कळायला लागले बाहेर पडावं लागते, त्याशिवाय शांती नाही. किमान शिवगडवर बरं वाटतं, एक आठवडाभर राहिलं बरं वाटतं. गाथा वाचली, ज्ञानेश्वरी वाचली की बरं वाटतं. हे बरं वाटतं जरी थोडंसं का असं ना मुमुक्षत्व आपल्याकडे आलेलं आहे. म्हणून संतांच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्या मनानं काही ठरवायचं नाही, शास्त्राला विचारायचं. म्हणून संत समागमी धरावी आवडी. आवड कसली पाहिजे? संतांच्या सहवासाची आवड पाहिजे. मनोमार्ग गेला येथे मुकाला, हरिपाठी स्त्रियाला. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. कोणती गती? मोक्षाची गती प्राप्त होते, शेवटची गती मनोमार्ग गती. मग काय करायचं? आणि देवाला जाणून घ्यायचा कुणाबरोबर? संतांच्या सहवासात. त्याशिवाय देव कळणारच नाही. आकाळावा श्रीपती येणे, पण ते त्यांच्या पंथाना गेल्याशिवाय तो भगवंत कसा प्राप्ती होईल सांगा बघू? तो हरिपाठातला अभंग त्यासाठीच आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला भगवंताची ओळखच होणार नाही.
आणि संतांच्या संगमती जायचं तर कुठं शोधायला जायचे संत सांगा. त्याच्यापेक्षा ग्रंथ आहेत ना. महाराष्ट्रीयन भाषेमध्ये 4 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 4 संतांचे. ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आहे, तुकोबांची जगद्गुरु तुकोबरायांची 5वा वेद ज्याला म्हणतात ती तुकारामांची गाथा आहे, नाथांचं भागवत आहे, समर्थांचा दासबोध आहे. सगळे एकापेक्षा एक सोपं 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 करत अगदी बारीक बारीक तुकडे करून आपल्याला त्यांनी चारण्याचा प्रयत्न केलाय. उपनिषदातलं जे तत्वज्ञान आहे, वेदांचं जे तत्वज्ञान आहे, ते छोटं बारीक करून आपल्याला चारण्यासाठी जे ग्रंथ आहेत. मग संतांच्या सहवासात यायचं तर ग्रंथांच्या सहवासात यायचं. बाकी संत हुडकायला जायचं नाही कुठं, कारण फार दुर्मिळ गोष्ट आहे ती. कशामुळं? संत नाही तशी नाही गोष्ट ना, दुर्मिळ गोष्ट, त्यांना ओळखता येत नाही. दुर्मिळ गोष्ट खरी ही आहे की सज्जन माणूस ओळखता येत नाही आपल्याला, कारण आपली दृष्टी त्यानुसार नसते. त्यामुळे आपण प्रापंचिक दृष्टी असते. जोपर्यंत दृष्टी प्रापंचिक असते ना, तोपर्यंत परमार्थ कसा कळेल सांगा बघू. त्यासाठी दृष्टीच प्राप्त करावी लागते, आणि दृष्टी प्राप्त व्हायला संतांच्या सहवासात जावं लागतं. म्हणून म्हणतात ते संतांच्या सहवासात संत समागमी. समागम शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या सहवासात. एक आपला कुठला तरी ग्रंथ पकडून ठेवायचा एखाद्या संतांचा, जो आपल्याला आवडतो, जास्त अधिक आवडतो. अधिक वाचायला आयुष्य प्राप्त झालं तर जरूर वाचावं, पण आयुष्यात हे 4 ग्रंथ तरी एकदा मरण्यापूर्वी वाचून टाकावेत. ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध. आणि वाचून झाल्यानंतर परत चिंतनाला सुरुवात करावी, विचार करावा त्याच्यावर. अजून आणि आयुष्य जर मिळत असेल तर ते चिंतनासाठी घालवावं ना. म्हणून संतांचा सहवासात ग्रंथांच्या द्वारे मिळतो. कायम ती त्रिसूत्री लक्षात ठेवायची. 3 गोष्टी आहेत: ग्रंथ, ग्रंथांच्या द्वारे संतांची कृपा, आणि संतांच्या द्वारे भगवंताची कृपा. ग्रंथ, संत आणि भगवंत हे 3 एकाच रस्त्यावर भेटणारी गोष्ट आहे. पण पहिल्यांदा पकडायचं तर शास्त्राची कृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे. शास्त्रावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. शास्त्राला धरून राहिलो पाहिजे, आपण चिकटून राहिलो पाहिजे. जसं प्रपंचाला चिकटून राहतो, प्रपंचाच्या विचाराला चिकटून राहतो, तसे शास्त्राच्या विचाराला चिकटून राहिलो पाहिजे. शास्त्रच आपल्याला मार्गदर्शन करतं कुठं जायचं. कारण त्याच वेळी शास्त्र ज्यांचं आपण वाचतो ते तुकोबा आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांची आपल्यावरती कृपा होते. त्याला सद्गुरू किंवा संतांची कृपा म्हणतात. एकदा ग्रंथाची कृपा झाली की सद्गुरू आणि संत आपली कृपा करायला बसलेलीच असतात. याला ओवी समजत नाही म्हणून ती कृपा करतात. त्याला अभंग समजत नाही म्हणून तुकोबा कृपा करतात, त्याला अभंग समजू दे म्हणून. मग ती कृपा आपण प्राप्त केली पाहिजे. आणि ज्यावेळी संतांची कृपा होते त्यावेळी भगवंत दूर नसतो. सगळ्यात श्रेष्ठ कुठला सहवास असेल माहिती आहे तर तो ग्रंथांचा सहवास आहे. कारण संत आपल्याला देहाच्या द्वारे भेटणं अशक्य आहे, भेटले तर ओळखणं अशक्य आहे. म्हणून सोपी गोष्ट आपल्या समोर आहे. ज्ञानेश्वरी माझ्यासमोर आहे तर माऊलीच उभा आहेत. तुकोबांची गाथा आहे तर तुकोबा आहेत. नाथांचं भागवत आहे तर नाथ महाराज माझ्या समोर आहे. असं समजून, अशा श्रद्धेनं, अशा भावानं आपण त्या संतांना देव मानून त्यांच्या जवळ असलं पाहिजे. म्हणजे त्या गुपित जे असतात ते उघड करायला चालू करतात, जे कधी साध्या साध्या दृष्टीनं कळत नाही ना. रवी दीप हिरा दाखवी दर्शने, काय दाखवी देखणे, अदृश्य दर्शने संतांची. तुकोबांचा अभंगच आहे. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. जे रवी म्हणजे सूर्य किंवा दिवा किंवा हिऱ्याचा प्रकाश, या भौतिक प्रकाशामध्ये जे खरंच आहे, दृष्टिगोचर आहे, तेच दिसतं, फक्त जगातलंच दिसतं. सूर्याच्या प्रकाशामध्ये, दिव्याच्या प्रकाशामध्ये, हिऱ्याच्या प्रकाशामध्ये हे दिसतं, आणि ते काय सोपं आहे. पण अदृश्य दर्शने संतांची. संतांच्या सहवासात गेल्याशिवाय जे दडलेलं आहे, लपलेलं आहे, ते दिसणारच नाही. संतांच्या सहवासाशिवाय, ग्रंथांच्या सहवासाशिवाय तैसे हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचा नाद कधी सोडायचा नाही. नातलं कोण? तेच कैवल्याचा पुतळा, ज्ञानाचा ज्ञानोबा माझा. दुसरं कुणाला म्हणायचं नाही, तो माझा आहे. ते सगळे संत माझे आहेत, ते माझे गणगोत आहेत, नातलग आहे. दुसरं कुणाला नातलग म्हणायचं नाही, कारण ते उपयोगाला येत नाही. आणि ज्यांनी संतांच्या सहवासाचा अनुभव सतत या ग्रंथांच्या द्वारे घ्यायला चालू केला तर शेवटच्या क्षणी सुद्धा असं शास्त्र सांगतोय की न्यायला संत येतात. संतांनी न्यायला आपल्याला यावं अशीच इच्छा करावी आपण नेहमी. त्याचा विचार क्षणाक्षणाला करावा की संतच मला न्यायला पाहिजेत. ते 4 खांदेकरी आहेत ना, ते 4 खांदेकरी
ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज आणि समर्थ असले पाहिजेत. किती विचार मोठा आहे. ते कधी येतील? येतील, पण त्यांना संत समाजामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे तर, अन्यथा नाही. त्यासाठी तत्परता दाखवली तर. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांती. वर्णनच भगवद्गीता करते. श्रद्धावान असतात आणि ते तत्पर असतात, त्यांना संतांची सहवास आणि संतांचं मनोगत कळतं. अन्याला कळणार नाही. ज्ञानेश्वरी अवघड आहे, तुकारामांचे अभंग अवघड आहेत, बरोबर आहेत. त्यांनी मुद्दामच अवघड करून थोडेसे ठेवलेत. ज्यांनी त्यांची पाठच घेतली त्यांच्यासाठी ते सोपे आहे. आणि जे नुसतेच आपल्या पारायणाच्या द्वारेच नुसतं बघतात, पुन्हा त्याचा अभ्यास नाही काय नाही, त्यांना अवघडच वाटणार ना. हा खूप अवघड हो ज्ञानेश्वरी, ठीक आहे आपल्याला समजते म्हणतात, असं म्हणतच आयुष्य काढायचं. ह्याला काय अर्थ आहे सांगा? ज्ञानेश्वरांना सांगायचं की मला का अवघड जाते, जरा माझ्यावर कृपा करा आणि मला समजायला पाहिजे. त्यासाठी तातडी तत्परता असली पाहिजे. म्हणून आपल्यावर अधिकार चालतो तोपर्यंत गडबड करायला पाहिजे. चालता येतात ना पाय, डोळे दिसतात ना, कानांना ऐकू येते ना, ह्याचा वापर ह्यासाठी करायचा. हे सगळी तत्व दिली आहेत भगवंताने, ते सगळ्यांना पकडण्यासाठी माझ्याकडे दिलेत. डोळे दिले त्यासाठी, कान दिले त्यासाठी. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घे राय विठोबाचे पाय. तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. काय आदेश दिलेत बघा तुकाराम महाराजांनी. ह्याचा असा वापर आपण करतोय का डोळ्यांचा? जो तुकोबाने केला तसा. त्याला तत्परता म्हणायची, त्याला गडबड म्हणायची. गडबड म्हणजे गडबडच असली पाहिजे. आता 2 मिनिटं राहिली तरी रेल्वे सुटायला, आणि अत्यंत फार जवळचा आणि कधी न भेटणारा मित्र जरी भेटला तरी आपण काय करतोय सांगा बघू? तुला भेटायचंय, बोलायचं, पण आत्ता नाही, हा मला गाडीत बसायचं आहे, 5 मिनिटं राहिलेत रेल्वे सुटायला. त्याला म्हणतोय आपण लगेच मी फोन करतो तुला किंवा तुला भेटतो, परत 4 दिवसांनी मी येणार आहे त्यावेळी भेटतो, आत्ता मला जावं लागतं. याला गडबड म्हणतात. कसं पळतोय बघा आपण. जसं एखादा वाघ किंवा साप किंवा काहीतरी पाठी लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी माणूस पळतो ना, तसं ह्या संसाराच्या सापापासून आणि विषारी विषयापासून धावलो पाहिजे आपण. त्यांच्या पुढे पडलो पाहिजे की ते माझा पाठलाग करावा लागला, मला यातून सुटका करायची आहे. आणि संतांच्याकडे जायचं, त्यांच्या कुशीमध्ये जाऊन बसायचं, त्यांच्या पदरात जाऊन लपायचं, म्हणजे हे विषय त्रास देत नाही. विषय वेळ मिठी दिल्ली या नोटीताटी ते तुझी अगुरु कृपा दृष्टी निर्विष होय. इतकी निर्विषता विषयामध्ये सुद्धा आहे, पण कळत नाही ना. संतांची लक्षणच आहेत. त्यांनी सगळ्या विषयामध्ये देव पाहिला, प्रपंचामध्ये देव पाहिला, आणि आम्ही देवामध्ये विषय पाहिला. किती विचित्र विचार आहे बघा. आणि हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यांनी काय केलं? सगळ्या प्रपंचातल्या गोष्टीमध्ये, विषयामध्ये, पंचविषयामध्ये देव पाहिला. त्या विषयांचा वापर देवाच्या प्राप्तीसाठी केला, आणि आम्ही देवालाच विषय केला आणि त्याचा उपयोग करून संसार प्राप्तीचा विचार करायचा आहे. देवा माझं एवढं काम करायला लागते बरं काय, पोराचं ऍडमिशन करायला लागते, माझी तब्येत बरी व्हायला लागते. आता किती वेळा मागून मी माझी तब्येत दुरुस्त होईल सांगा? दुरुस्तीकडे आपला प्रवास चालू आहे काय? आपला प्रवास बिघडण्याकडे चालू आहे. ही एसआरटीची गाडीने रिझर्व लागलेला आहे, पेट्रोल नाही आता पुढे, असली परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये माझा प्रवास चाललाय, तरी मी विचार करत नाही. पण संत विषयालाच परमेश्वर बनवतात. आम्ही परमेश्वराला विषय बनवलं, मला माझ्या संसार प्राप्तीचं साधन बनवलं, आणि ह्यांनी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन जन माता पिता नाती गोती प्रॉपर्टी काहीही त्यांना आवडत नाही. आवडत नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याला दिली का? नाही, ते म्हणत नाही दुसऱ्याला द्या, ठेवा, पण नावड पाहिजे ना. आवड कुठे पाहिजे? संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. नावड कुठे पाहिजे? नावडे धन जन माता पिता. माता पिताचा शब्दाचा अर्थ आहे नातलग. धन, जन म्हणजे जग, धन म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टी आवडाय नको पाहिजे. जगाबद्दलच्या सारख्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं खाली चढ उतार टाळता आले पाहिजेत, आणि नातलगाबद्दलची आसक्ती बाजूला टाकता आली पाहिजे, तर संत समागम होईल. संतांना असं आवडतात. एवढ्या कळवळीनं ती जाग करण्यासाठी माझं निरंतर जाग होती. सतत सावधान राहा म्हणतात, राहा, अजिबात हलायचं नाही बरं का, सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्या वेळी शेवटचा सल्ला आपल्याला तुकोबा देतात. मृत्यू लोकामध्ये ये लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे
नको डोळा धुरे अहो, धरून राहो, बघू नकोस तू. काय म्हणतात ते शेवटची ओळख, नाही डोळा धुरे भरून राहो, की डोळ्यामध्ये विषयांचं धूर घालून ठेवू नकोस. अज्ञानाचा धूर डोळ्यात घालू नकोस. आणि या मृत्यू लोकामध्ये सगळ्या चाललेल्या गोष्टींना खरं मानू नकोस. मैत्री नाती खरी मानू नकोस. संपत्ती पैसा खरा मानू नकोस. माणसं जी बोलतात ते खरं मानू नकोस. जे बोलत नाहीत तेही खरं मानू नकोस. यदा ते मोहकलिनम बुद्धी व्यतिरिष्यती तदा निर्वेदम शब्द वापरलाय. अशा एक वैराग्य आलं पाहिजे, जे ऐकलेलं आहे आणि जे ऐकायला नाही त्याच्याबद्दलचा मोह संपायला पाहिजे, अशी भगवद्गीता 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगते. आता ह्या गोष्टीचा विचार थोडा तरी करता आला पाहिजे. ये लोकीच्या व्यवहारामध्ये इतकं आपण अडकून आहोत की त्याला आपण सत्य मानून बसलो, आणि सत्य मानल्यामुळं आपल्यापासून ते जात नाही. म्हणून तुकोब माऊली सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कौलाची श्रवणे. कुठं सुखाचा कुठं लेश तरी आपल्याला बघायला मिळतोय सांगा बघू. सगळीकडे क्लेश आहेत, नुसते वेदना आहेत. आणि म्हणून या वेदनातून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवला पाहिजे की ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा मोठा विचार शास्त्राने मांडलेला आहे. याचा अर्थ हे जग खोटं आहे, मिथ्या आहे असा नव्हे, तर या जगात हे जग जगासारखं दिसतं, ते दिसणं मिथ्या आहे. वाक्य जरा वेगळं आहे बरं का. जग मिथ्या आहे असं नव्हे, तर जग जगासारखं आहे असं दिसणं मिथ्या आहे. ती वृत्ती मिथ्या आहे. आपण दिसण्याला खरं मानतो, हे मिथ्यात्व आहे. जग खोटं आहे का खरं आहे, माझं काय घेणं देणं त्याच्याशी सांगा बघू. काही नाही, मी त्याला खरं मानतो की मी त्याला मिथ्या मानतो, ही गोष्ट मुद्द्याची आहे. आणि तो विचार फार महत्वाचा. आपण जाताना हा विचार या अभंगातनं घेऊन जायचा आहे की जगाच्या राहटगाडग्या सगळ्या चालूच राहू देत, त्या राहू देत तिकडे. कोण काय करतंय कोण काय करतंय, ये लोकीचा व्यवहार आहे. त्यांचं वागणं आणि हे रोज बदलतात. माणसं रोज फसवतात, जवळजवळची फसवतात, आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आणि जे संत फसवत नाहीत, शास्त्र फसवत नाहीत, देव फसवत नाही, त्याच्यावर मात्र जुजबी तेवढासाच विश्वास. वेळ मिळाला तर विश्वास, अन्यथा दृढ विश्वास कुठं, संसाराच्या ठिकाणी. त्यामुळे जग जगासारखं दिसतं, हे दिसणं जे आहे ते मिथ्या आहे. आणि सत्य काय, ते सत्य काय त्यातलं ते भगवत स्वरूप दिसलं पाहिजे, हे त्यातलं सत्य आहे. खरं जग भगवत स्वरूप दिसलं पाहिजे. जे मिथ्या माना म्हटलं ना, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या आहे बरोबर आहे, पण जेव्हा ते ब्रह्मरूप आहे असं आपण जेव्हा मानू, तेव्हा मिथ्या म्हणायची सुद्धा गरज पडत नाही. इतकं आपण त्याच्याशी एकरूप होतो. तुकोबा या अभंगामधून हे वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश आपल्याला देत 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 योग्य ठिकाणी आणून सोडतात. म्हणजे जगाच्या राहटगडगीमध्ये सून अशी बोलली, नातवंडांचं असं काय करतात, माझ्याबरोबर लोक पित्र असे काय करतात, माझं असं काय करायला लागलेत, माझी बदनामी काय करायला लागलेत, या नादात पडूच नका. पडायचंच नाही, तुकोबा म्हणतात. ये लोकीच्या व्यवहारे, नको डोळा धुरे भरे भरून राहू, नकोच डोळ्यात धूर घालू नकोस. तो नुसता धूर आहे. आणि धूर काय करतोय, आपल्याला झिंझिने आणतो डोळ्याला, डोळ्यातून पाणी आणतो, रडवतो. मग त्यांचे विचार किती करायचे सांगा बघू. असे माझ्याशी लोक वागले, माझ्या आयुष्यात असं काय झालं, ह्याचे किती विचार करायचे. करू नका म्हणतात तुकाराम महाराज, आणि आपण त्याचाच विचार करतोय. आणि विचार करायला सांगितलंय तो करत नाही. कुठला, क्षणाक्षणाला हा विचार करा की मला भवसिंधू पार करायचा आहे, हा विचार आपल्याकडे नाही. नेहमी विचार करा की माझा देह नाशवंत आहे, आयुष्य खाया लागलेला आहे, हा विचार करायला पाहिजे. संतांचा सहवास कधी मिळेल, कुठे मिळेल, हा विचार करायला पाहिजे. तातडीनं माझ्याकडून ह्या परमार्थाच्या गोष्टी कसे घडतील याचा विचार करायला पाहिजे. पण आपण करतो कुठला विचार, इहलोकीचा व्यवहार. आणि इहलोकीचा व्यवहार खरा नसतो. हा एकदा जर मुद्दा लक्षात आला तर आपलं मन जे खट्टू होते ना सारखं प्रत्येक क्षणाला, ते होणारच नाही. अखंड जी प्रसन्नता जी आहे, ती प्रसन्नता टिकवून ठेवण्याचं काम या अभंगाच्या विचारानं होतं. पुन्हा अभंग नुसता वाचून सोडायचा नाही बरं का, त्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे. त्या एकाच अभंगाबरोबर नव्हेत म्हणे, जवळजवळ 4,500 अभंग आहेत, पण त्यातले काहीतरी घेऊया, 10, 15, 20 अभंग घेऊया की जे विचार करण्याला, विचार प्रवृत्त काय, असे अभंग जवळ घेऊन त्याचा विचार करायचा. शेताला गेलो शेतात विचार, नोकरीत असताना नोकरीत विचार, आणखीन काय आपला व्यवसाय असेल, तो प्रवास करत असेल तर प्रवासात विचार, तो विचार सतत केला पाहिजे की यातून असा मार्ग आहे, तर असं सांगितलं तर असं मला हे करावं लागते. आणि ही जेव्हा जबाबदारीने आपण परमार्थ करायला लागतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला योग्य असा परमार्थ होतो. म्हणून तुकोबा म्हणतात,
क्षणाक्षणा हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हायला सांगितलेलं आहे. संत समागमामध्ये जावं धरून आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे, नको डोळा धुरे भरुनी राहो. अजिबात ह्यांचा विचार सगळ्या जगाचा, जगातल्या घटनांचा, जगातल्या परिस्थितीचा फार मौल्यवान सल्ला आहे हा. त्यांचा विचार करू नका हा सांगितलाय. आणि विचार करा ते वरती सांगितलंय. कशाचा विचार करा आणि कशाचा करू नका. आपण उलट आमचं चालू आहे आता. आम्ही करतो, आम्ही संसारातल्या घटनेचा विचार करतो, माणसांच्या बोलण्यांचा विचार करतो, नात्यांचा विचार करतो, म्हणून आपल्याला त्रास होतो. पण आपला देह पडणार आहे, गडबड करायला पाहिजे. माझ्यावर अधिकार चालतोय, अजून कप धरलेला तोंडापर्यंत नेता येतोय, नंतर असा लडबडायला चालू होईल कप, सांडेल सगळ्याच्या अंगावर, सुना खेसकतील, नातवंड बाहेर पड म्हणतील, खोकला आमचा सण होणार नाही. ह्याच्यापेक्षा गडबड करायला पाहिजे आता. नाही गडबड केली तर कसं कळेल सांगा बघू. आमच्याकडे गडबडच नाही, आमच्या घरातल्या कामाची सगळी प्रपंचाची गडबड आहे. ह्या कामाबद्दल आपल्या गडबड नसते, तातडी नसते. म्हणून करावी तातडी परमार्थाची आणि ये लोकीच्या व्यवहारातून आपण बाहेर पडावं. असे अत्यंत मौल्यवान असे सल्लेने उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देतात. आपण त्याचं परत चिंतन करावं. आणि हा संसार सागर मृत्यूच्या समयी तरी मी सुटलाय माझ्याकडून असा वाटण्याचा एक अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. तो घेता यावा. तुकोबांच्याकडे आपण प्रार्थना करूया, त्याच मार्गाने मला घेऊन जा. संतांचा सहवास मला प्राप्त करून दे. ग्रंथांची आवड निर्माण कर. नाशवंत देहाबद्दलची आसक्ती घालव आणि संसार सागरातून मला बाहेर काढ. असं तुकोबांच्याकडे मागणी मागून आपण या आजच्या सेवेला विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.